नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरलेली मिरची। हे बघा, ह्या मिरच्या आणि याला मी अशी एक चीर देऊन घेतलेली आहे। ही बघा, आणि आतलं बी काढून घेतलेलं आहे। ही मी तुम्हाला कशी कापायची ती दाखवते। या मी 100 ग्राम मिरच्या घेतल्यात। मिरच्या घेताना मी तुम्हाला सांगेल अशा हाताला हलक्या लागल्या पाहिजे मिरच्या। आता या 100 ग्राममध्ये बघा बरेच 15-1 मिरच्या आल्यात, म्हणजे मी पाव किलो आणल्यात तर भरपूर मिरच्या आल्यात। वजनाला हलक्या मिरच्या घेतल्या तर त्या तळल्यावर आत छान मऊ होतात, आणि जर मिरचीची साल जाड असेल तर ती आत पटकन शिजत नाही। म्हणून पातळ सालीच्या अशा मिरच्या घ्यायच्या। पातळ सालीच्या म्हणजे अशा वजनाला हलक्या लागल्या पाहिजे। हातात घेतल्यावर मिरची हलकी लागली पाहिजे, म्हणजे त्याच्यात बी पण कमी असतं आणि साल पण पातळ असते। 100 ग्राम मिरचीला मी हा 70 ग्राम शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। शेंगदाणे भाजून साल काढून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। एकदम बारीक छान कूट केलेला आहे। हे आहे चण्याचं पीठ, आपल्याला वरून मिरची बुडवण्यासाठी। हे मी 150 ग्राम चण्याचं पीठ घेतलं आहे। त्याकरता मी ही पाव चमचा ओव्याची पावडर घेतलेली आहे, कारण याने भजीच्या पिठाला चव तर येतेच आणि पचायलाही हलके होतात। हा खाण्याचा सोडा घेतला आहे अर्धा टीस्पून, आणि 1 टीस्पून मीठ घेतलेला आहे। ही अर्धा चमचा धन्याची पावडर घेतली आहे, आणि अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घेतलेली आहे। हे आपल्याला शेंगदाण्याच्या कुटात मिक्स करायचं आहे। हळद घेतली अर्धा चमचा, आणि चिमूटभर हिंग, आणि मीठ घेतलं आहे। ह्यात आपल्याला मीठ घालायचं आहे, आणि हे मीठ पिठात घालायचं आहे। आता मिरची कशी कापायची मी तुम्हाला दाखवते। मिरचीचं बी पूर्ण काढून टाकायचं आहे। मी हे बघा त्या मिरच्या कापलेल्या आहेत, त्याचं बी पूर्ण काढून टाकलेलं आहे, म्हणजे तिखट कमी होतं आणि मुलंही खाऊ शकतात आवडीने। माझ्याकडे तर फारच आवडतात ह्या मिरच्या। आता जून महिन्यात यायला सुरुवात होते साधारण पावसाळ्यात। हे बघा, अशी चीर देऊन घ्यायची आहे। हे बघा एका साईडने, आणि याचं असं सुरीने फक्त असं केलं की पूर्ण बी निघून येतं। हे बघा, अशी मिरची आपटली की पूर्ण बी निघून येतं। जास्त बी नाही आहे मिरचीला, पण पूर्ण असं काढून घ्यायचं आहे। हे बघा, असंच दुसऱ्या मिरचीचं पण फक्त अशी वरून एक चीर देऊन घ्यायची आहे। फक्त वरून कापली गेली पाहिजे, म्हणजे आपला शेंगदाण्याचा कूट आत भरलेला छान राहील, आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे अतिशय सुंदर लागतात ह्या मिरच्या। आता आपण हे मिक्स करून घेऊया। आता आपण हा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया। हळद, हिंग, यात मिरची घालायची अजिबात जरूर नाही आहे। वरच्या पिठात पण नाही आणि कुटात पण नाही, मग अतिशय सुंदर त्या लागतात, आणि आपल्याबरोबर मुलंही खातात। जर तुमच्याकडे छोटी मुलं नसतील तर तुम्ही या पिठात थोडी लाल मिरची घालू शकतात, पण अति पण तिखट बरं नसतं शरीराकरता। तर मी तुम्हाला सांगेन मिरची अजिबात घालू नका। हे बघा, हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण शेंगदाण्याच्या कुटाला मीठ, जिऱ्याची पावडर, धन्याची पावडर लागलं पाहिजे, हिंग। एकीकडे मी तेलही तापत ठेवलेलं आहे। आता आपण आधी या मिरच्या भरून घेऊया। हे बघा, छान मिक्स झालंय। हे बघा, अशी मिरची पूर्ण भरून घ्यायची आहे। हे बघा, आपली मिरची भरून छान झाली आहे। अशाच आपल्याला सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या आहेत। एकदम झटपट आणि छान मिरचीची भजी होतात ही, आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे अतिशय छान लागतात ती। हे बघा, आपल्या सगळ्या मिरच्या भरून झाल्या। हे आता बाजूला ठेवून आपण हे चण्याचं पीठ भिजवून घेऊया।
हे सर्व यात घालायचे. ओव्याची पावडर, खाण्याचा सोडा आणि चवीप्रमाणे मीठ. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिरचीचं पीठ भिजवताना पातळ नाही भिजवायचं आहे, जाड घट्ट भिजवायचं आहे. म्हणजे ती मिरची बुडवल्यावर मिरचीला पीठ राहिलं पाहिजे. मी हे मोठ्या भांड्यात काढून घेते. पीठ भिजवताना पाणी कधी आधी पूर्ण घालायचं नाही, म्हणजे त्याच्या गुठळ्या राहत नाही. जर तुम्ही आधीच जास्त पाणी घातलं तर भरपूर गुठळ्या राहतात. मग ते गुठळ्या मोडत बसायला फार वेळ जातो. त्याकरता आधी कमी पाण्यात पीठ भिजवून घ्यायचं आणि मग हळूहळू पाणी घालायचं आपल्याला जसं पीठ पाहिजे तसं. इथे तुम्ही बघू शकतात. हे बघा, पीठ असं घट्ट पाहिजे म्हणजे मिरचीवर पीठ राहिले. पातळ केलं तर मिरचीवर राहणार नाही. हे बघा, आता मी एकीकडे तेल तापत ठेवलं आहे. आपण मिरच्या तळून घेऊया. तेल आपलं तापलं आहे. ते आपण आधी थोडासा हे पीठ टाकून बघूया तेल आपलं तापलं आहे की नाही. बघा, लगेच गोळावर आलं आहे म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे. गॅस एकदम बारीक करायचा आहे भजी घालताना आणि नंतर मध्यम ठेवायचा आहे. आता हे बघा, अशी ही मिरची यात बुडवायची आहे. हे बघा, आणि कढईत सोडायची. अशाच मी आणखी 3-4 मिरच्या घालून घेते. हे बघा, गॅस मी आता मध्यम करते आणि याच्यावर असं तेल उडवायचं आहे. बघा, आणि मध्यम गॅसवर छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला. मस्त वरून अशा कुरकुरीत होतात. आत मिरची, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, अतिशय छान लागतात ह्या मिरच्या. तुम्ही जर माझे नवीन सबस्क्रायबर असाल किंवा माझे नवीनच व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओच्या खाली अनिता केदार्स रेसिपीज आहे. त्याच्या बाजूला एक सबस्क्राईबचा आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा. ते केल्यावर एक घंटीचं चिन्ह येतं, त्यावर क्लिक करा. म्हणजे मी हे जे रोज छान छान व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन मी व्हिडिओ अपलोड केल्या लगेच तुमच्या स्क्रीनवर येईल आणि सर्वात आधी तुम्ही बघू शकाल. आणि बघून झाल्यावर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा, म्हणजे तेही माझे पदार्थ बघून बनवू शकतील. त्या मिरचीवर असं मध्ये मध्ये तेल उडवायचं आहे म्हणजे सगळीकडून सारख्या तळल्या जातील. आणि मिरची पण सगळीकडून शिजेल ती. साधारण 2 मिनटं लागणार आहे आपल्याला मिरच्या तळायला. हे बघा, आपल्या मिरच्या छान सोनेरी रंगाच्या तळून झाल्या आहेत. ते तुम्ही बघू शकतात. हे बघा, कडक झाल्या आहेत, छान कुरकुरीत अशा. आणि याला अजिबात तेल लागत नाही, मी सांगेन तुम्हाला. अतिशय सुंदर लागतात या. आता आपण या काढून घेऊया. काढताना गॅस कमी करायचा आहे आणि असं कढईला झारा धरायचा म्हणजे एक्स्ट्रा जे तेल असतं
ते कढईत गरम याने पटकन निघून जातं। हे बघा बघा, जराही तेलकट दिसत नाहीये मिरच्या। एकदम अतिशय सुंदर अशा मिरच्या झाल्यात। हा तुम्ही कलर बघू शकतात, मिरची आत पूर्ण छान शिजलेली आहे। अशाच मी आणखी मिरच्या टाकून घेते आणि भजी बनवते। इथे तुम्ही बघू शकतात आपली मिरचीची भजी अतिशय सुंदर झालेली आहे। हे बघा मस्त झालेली आहे। ही पाहिजे तर कापून दाखवते मी। हे बघा, आत मस्त शेंगदाण्याचं कूट, मिरची आणि पीठ, अतिशय सुंदर भजी झालेली आहे। ही तुम्ही नक्की बनवा। तुमचे काही प्रश्न काही प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा। आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा। धन्यवाद।